नमस्कार मंडळी, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी शासनाने हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केले आहे। तसेच त्याची मर्यादा 2 हेक्टरपर्यंत ठेवण्यात आलेली आहे। हा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरून देणे गरजेचे आहे। तर तुम्ही म्हणाल फॉर्म कोणता आहे आणि फॉर्म लिहायचा कसा, तर ह्याच संदर्भात आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे। तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की अशा प्रकारचा हा फॉर्म आहे। हा फॉर्म आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकतात। तर तुम्ही विषयामध्ये पाहू शकता की सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा फॉर्म आहे। तर फॉर्म लिहायचा कसा हे समजून घेणे गरजेचे आहे। या फॉर्मवरती खूप सारी माहिती देण्यात आली आहे। जेव्हा तुम्ही फॉर्म डाउनलोड करता तेव्हा तुम्ही सविस्तररित्या वाचू शकतात। आता आपण संमतीपत्र लिहायचे कसे हे समजून घेऊया। तर तुम्ही वरती पाहू शकता की खूप सारी प्रकारची माहिती देण्यात आली आहे। ही माहिती तुम्ही जेव्हा फॉर्म डाउनलोड करता तेव्हा व्यवस्थितरित्या वाचून घेऊ शकतात। तसेच आता आपण लिहायचं कसं हे समजून घेऊया। डायरेक्ट इथे सर्वात प्रथम तुमचा जिल्हा लिहायचा आहे, तालुका लिहायचा आहे आणि गाव, हे तिन्ही वस्तू व्यवस्थित लिहायची आहे। लिहिल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार। आता तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्यावर ज्या प्रकारे तुमचं नाव लिहिलं आहे, काहींच्या नावामध्ये वडिलांचं नाव नसेल ते नाव लिहायचं नाही आहे, त्या प्रकारे जसं असेल तसंच लिहायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता की वरती मराठीमध्ये आणि खाली इंग्रजीमध्ये व्यवस्थित स्पेलिंग बरोबर लिहायचे आहेत। तुमचा आधार कार्ड क्रमांक हा देखील इंग्रजीमधून व्यवस्थित लिहायचा आहे, कारण की क्रमांक आणि नाव हे दोन्ही व्यवस्थित पाहूनच आपला फॉर्म हा मंजूर होणार आहे। त्यामुळे दोन्ही व्यवस्थित लिहायचे आहेत। आता तुम्ही खाली पाहू शकता की शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक, इथं जो तुमचा मोबाईल नंबर असेल तुम्ही तो देऊ शकतात। तुम्ही आता खाली पाहू शकता की दिनांक, आता ज्यावेळी आपला फॉर्म जमा करायचा आहे त्याची तारीख आणि अर्जदारांचे नाव आणि सही दोन्ही साईडला लिहायचे आहे। अशा प्रकारे आपलं संमतीपत्र हे लिहिणं पूर्ण झालं आहे। शेतकऱ्यांचे सामायिक हिस्सेदार आहेत त्या शेतकऱ्यांसाठी देखील ना हरकत प्रमाणपत्र हे द्यायचे आहे। आता ना हरकत प्रमाणपत्र देखील आपण या फॉर्मसोबत दिलेलं आहे, त्याची देखील लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। सामायिक क्षेत्र नसेल तर तुम्हाला हा फॉर्म द्यायची गरज नाही आहे, तुम्ही हा फॉर्म डिलीट करू शकतात। पण जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल तर तुम्हाला हा फॉर्म देणे गरजेचे आहे। 2023च्या खरीप हंगामातील ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या योजनेचा लाभ आम्हाला घ्यायचा आहे। आम्ही जिल्हा, जो आपला जिल्हा असेल तो लिहायचा, तालुका लिहायचा आणि आपलं जे गाव असेल ते लिहायचं आहे। मधील संयुक्त खाते क्रमांक, जो आपला गट क्रमांक असेल तो इथे लिहायचा आहे। ते सहहिस्सेदार आहोत, आज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्वसंमतीने आमच्या सहहिस्सेदार असलेल्या खालील खातेदारांच्या आधार बँक खात्यात जमा करण्याची संमती देत आहोत। जे आपले सहहिस्सेदार असेल त्याच्यापैकी त्या खात्यामध्ये हे लाभ पैसे येणार आहेत। त्यामुळे त्याचे नाव आणि मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक हे देणं गरजेचं आहे। त्यामुळे तुम्ही खाली पाहू शकता की त्या व्यक्तीचे नाव मराठीमधून लिहायचे आहे, त्याच व्यक्तीचे नाव आधार कार्डचे नुसार इंग्रजीमधून ते लिहायचे आहे आणि त्याच व्यक्तीचा आधार क्रमांक देखील तिथे लिहायचा आहे आणि त्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक द्यायला तरी चालतो। अशा प्रकारे तुमचं ना हरकत प्रमाणपत्र देखील भरलं जात आहे। पण त्याच्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता की खातेदार जे की सामायिक खातेदार आहेत त्या सर्वांची नावे लिहायची आहे आणि सहमती दिल्याबाबतची सही देखील लिहायची आहे। अशा प्रकारे आपलं ना हरकत प्रमाणपत्र देखील आता भरलं गेलेलं आहे। तर हा फॉर्म तुम्हाला कुठे जमा करायचा, तर तुमचा फॉर्म हा तुमचा कृषी सहाय्यक असेल त्यांच्याकडे हा फॉर्म जमा करायचा आहे। हा फॉर्म जमा केल्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। हे देखील DBT अंतर्गत जमा होणार आहे। त्यामुळे तुमचा आधार क्रमांक हा व्यवस्थित द्यायचा आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि सरकारी योजनेच्या नवनवीन अपडेटसाठी आपलं YouTube चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे।